नमस्कार. या भाज्या घेतल्या आहेत. आता कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकत आहे. तेल टाकून झाले की आपण त्यात कापलेले हे 2 छोटे बटाटे आहेत. हे आपण फ्राय करायला टाकूया. नंतर गाजर टाकले आहे. एक शिमला मिरची टाकली आहे. एक मोठा कांदा आहे आणि फरसबी आहे. 7-8 फरसबी आहेत. हे आपण मस्त फ्राय करून घेऊया. तेलामध्ये परतवून काढायचे आहेत. तेलामध्ये परतून काढून झाल्या की ही 2 टोमॅटो घेतले आहेत. हे आपण मिक्सरला लावून ह्याची प्युरी करूया. ह्याची प्युरी करून झाली की हे आपले फ्राय केलेले भाज्या काढूया एका ताटामध्ये. आणि आता त्याच कढईमध्ये मी तेल घातले आहे. आता तेल टाकून झाले की मी त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकले आहेत. जिरे तडतडले की लगेच एक मोठी वेलची आणि तेजपत्ता टाकत आहे. हे थोडेसे परतले की लगेच कांदा आपण टाकून घेऊया. हा एक कांदा आहे. हा कांदा परतून घेऊया. कांदा परतून झाला की नंतर मग आपण त्याच्यामध्ये ही भाजी एकदा करून बघा तुम्ही. खूप चविष्ट लागते. एकदम घरातले तर बोट चाटून पुसून खातात. एवढी छान लागते ही भाजी. आता कांदा परतून घेतला तर नंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे. हे 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट आहे. 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून झाली की आपण ही परतून घेऊया. थोडंसं परतून झालं की नंतर आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊया. ही अर्धा चमचा हळद टाकली आहे. छोटा चमचा अर्धा चमचा हळद. आणि ही आमचं घाटी लाल तिखट आहे. हे टाकलं आहे 1 चमचा. आणि थोडासा मी काश्मीरी मिरची पावडर ही अर्धा चमचा टाकली आहे. आता ह्याच्यामध्ये आपली टोमॅटो प्युरी बनवलेली ती टाकून घेऊया आणि चांगले परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. आता मी ह्याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकला आहे. आणि आता हे फेटून घेतलेले दही आहे हे त्यात टाकायचे आहे 4-5 चम्मच. आणि आता ह्याच्यावरती झाकून ह्याला मस्त वरती तेल सुटूपर्यंत आता हे मीठ टाकून घेतले आहे. आता झाकून ठेवले आहे. आता झाकण बघा त्याला वरती किती मस्त तरी सुटली आहे. आणि आता आपल्या ह्या फ्राय केलेल्या भाज्या परतून घेतलेल्या तेलामध्ये ह्या टाकून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये. आणि चांगला त्याला मसाला लावून घ्यायचा आहे. मसाला लावून झाला मस्त त्यामध्ये सगळे परतून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून द्यायचं आहे. थोडंसं पाणी. आणि वरती ही कसुरी मेथी टाकली आहे. बस एकदम भन्नाट मिक्स व्हेज भुना होतो. आणि ही वरती मी मलाई टाकली. ही घरची मलाई आहे त्याच्यामुळे सगळं मस्त घी सारखं सुटलं आहे. तुम्हाला माझा रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कशा वाटल्या माझ्या रेसिपी एकदा कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.